हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन अपॉर्च्युनिटीज आपण कशा आयडेंटिफाय करू शकतो मार्केटमध्ये. सो बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपण बघतो. कधी कधी आपण टेक्निकल चार्टवरती रेजिस्टन्स मार्क करतो, कधी कधी सपोर्ट मार्क करतो आणि जर तुम्ही नीट पाहिलं असाल तेव्हा एखाद दोन अपॉर्च्युनिटी पण आपल्याला खूप सुंदर मिळतात. पण मॅक्झिमम टाइम तुम्ही बघितलं असेल तर एक क्विक रिव्हर्सल आपल्याला बघायला मिळतो किंवा कुठेतरी जी ती ट्रेड फॉल्स होते, राईट. एक चुकीची ट्रेड जाते तिकडे, राईट. कारण जनरली जर मी नॉर्मल टेक्निकल चार्टवरती रेजिस्टन्स सपोर्ट वर्क केलं तर प्रत्येक वेळी तो सस्टेनेबल मोमेंटम देतो असं नाही आहे. मोमेंटम देतो, बट तो त्याचा ॲक्च्युअल रेजिस्टन्स आहे की नाही तो कसा आयडेंटिफाय करायचा ते आपण बघूया. आणि ऑप्शन्सच्या पर्स्पेक्टिव्हने पण बघूया की अपॉर्च्युनिटीज आपल्याला कशा आयडेंटिफाय करता येतात. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द कन्सेप्ट. थोडंफार मी इथे तुम्हाला ओपन इंटरेस्टच्या कन्सेप्टनुसार आपण ब्रेकआउट ब्रेकडाऊन अपॉर्च्युनिटी कशा आयडेंटिफाय करायचे ते सांगणार आहे आणि त्याच्यानंतर आपण येऊया पूर्ण ट्रेड सेटअपवरती. आणि जर टाइम मिळाला तर आपण त्याच्यावरती एक ॲड ऑन इंडिकेटर पण बघूया की एक ॲड ऑन इंडिकेटर कोणता आहे जो कन्फर्मेशन देऊ शकतो. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द कन्सेप्ट. तर सिम्पल बघा, जेव्हा पण आपण ओपन इंटरेस्टबद्दल बोलतो दॅट मीन्स द नंबर ऑफ ओपन कॉन्ट्रॅक्ट्स, की ॲक्च्युअल मार्केटमध्ये किती कॉल रायटर्स आहेत, पुट रायटर्स आहेत, त्याच्याने समजेल की रायटर्सच्या पर्स्पेक्टिव्हने मार्केटला कुठे जायचं आहे, राईट. सो लेट सी, जर मी इथे ओपन इंटरेस्ट ड्रॉ केला एक सिम्पल ह्याच्यामध्ये. ओके, लेट्स अज्युम हा जो आहे हा रेजिस्टन्स लेवल आहे. ठीक आहे, लेट्स अज्युम हा रेजिस्टन्स आहे आणि हा एक सपोर्ट लेवल आहे. ठीक आहे, इथे मी लिहितो इट्स रेजिस्टन्स आणि इट्स सपोर्ट. ठीक आहे, नाव लेट्स अज्युम प्राइस काही अशी मोमेंटम देते लाईक दिस. ओके, आणि ती रेजिस्टन्सच्या आसपास आली. एक पहिली केस आपण बघूया की प्राइस जी आहे ती काही अशी मोमेंटम देता देता रेजिस्टन्सच्या आसपास आली आणि मला इथे दिसतं की रेजिस्टन्स जो आहे तो एक प्रकारे स्ट्रॉंग होते, म्हणजे कॉल रायटर्स जे आहेत ते त्यांच्या पोझिशन्स अजून ॲड करतात. सो जर कॉल रायटर्स त्यांच्या अजून पोझिशन्स ॲड करतात दॅट मीन्स व्हॉट, की प्रेशर जो आहे तो खालच्या साईडला बिल्ड होते. कॉल रायटर्सला काय पाहिजे की मार्केट जितका खाली राहील तितका बेनिफिट असतो, राईट. सो प्रेशर खालच्या साईडला बिल्ड होते, त्यामुळे काय एक रिव्हर्सल आपल्याला बघायला मिळू शकतो इथे, बरोबर. आणि तेच जर सपोज मी हे इथे डिलीट करतो आणि लेट सपोज रायटर्स मला इथे दिसतात की अनवाइंडिंग चालू आहे. अनवाइंडिंग मीन्स व्हॉट, निघतायत. सपोज 1 लाख ओपन इंटरेस्ट असेल तर तिकडून ऑलमोस्ट सपोज 20,000 गेले तर उरले 80,000 ओपन इंटरेस्ट. सो रायटर्स जे आहेत ते अनवाइंड करतात. अनवाइंड करतात मीन्स व्हॉट, प्रेशर जो आहे तो खाली देण्यासाठी जो रायटर क्रिएट करतात तो रिलीज होते, त्यामुळे ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी येऊ शकते, राईट. रिव्हर्सल कधी बघायला मिळेल, जेव्हा कॉल रायटर्स त्यांच्या पोझिशन्स ॲड करतात. ॲडिशन कधी बघायला मिळेल, जेव्हा कॉल रायटर्स त्यांच्या पोझिशन्स अनवाइंड करतात. सो एक ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळू शकते. सेम लॉजिक, जर सपोज स्टॉक काही असा मोमेंटम देते आणि सपोर्टच्या आसपास यायला लागला. ओके, जर सपोर्टच्या आसपास आला अगेन इथे पण दोन अपॉर्च्युनिटी येतील. एक, जर सपोर्ट स्ट्रॉंग होत असेल तर एक रिव्हर्सल आपल्याला बघायला मिळेल की पुट रायटर्स जे आहेत ते कुठे त्यांच्या पोझिशन्स ॲड करतात हे आपल्याला समजतं. आणि तेच जर सपोज इथे मला पुट रायटर्स जे आहेत ते अनवाइंडिंग देतात. अनवाइंडिंग मीन्स व्हॉट, की ते त्यांच्या पोझिशन्स काढतायत. सो एक ब्रेकडाऊन अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळू शकते, राईट. सिम्पल कन्सेप्ट आहे. अनवाइंडिंग असेल, रायटर्स जर कॉल रायटर्स काढतात आणि स्टॉक नियर बाय रेजिस्टन्स असेल, सो एक ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी. आणि स्टॉक प्राइस जर नियर बाय सपोर्ट लेवल असेल आणि पुट रायटर्स अनवाइंडिंग देतात, सो एक ब्रेकडाऊन अपॉर्च्युनिटी बघायला मिळू शकते. नाव हा जो रेजिस्टन्स सपोर्ट आहे ना, हा सर्वात हायेस्ट ओपन इंटरेस्ट असणार आणि हायेस्ट सपोर्ट असणार. म्हणजे सर्वात मोठा स्टॉकचा रेजिस्टन्स कुठे तो आपल्याला फिल्टर आउट करायचा, सर्वात मोठा स्टॉकचा सपोर्ट कुठे तो फिल्टर करायचा आहे. का? कारण जर सर्वात मोठा रेजिस्टन्स आणि सपोर्ट जर ब्रेक झाला तर मार्केटमध्ये एक बुलिश किंवा बॅरिश अपॉर्च्युनिटी बघायला मिळू शकते ॲज कम्पेअर जर अदर रेजिस्टन्स सपोर्टला जर मी बघितलं तर, राईट. नाव एक जर मी ह्यामध्ये लॉजिक सांगायचं म्हटलं तर वी हॅव ऑलमोस्ट 185 FNO स्टॉक, 185 FNO स्टॉक्स आहेत आपल्याकडे, राईट. सो
प्रत्येक स्टॉकमध्ये जाऊन त्यामध्ये बघणं की तिकडे स्टॉक जो आहे तो रेजिस्टन्सच्या आसपास ट्रेड करतोय का, सपोर्टच्या आसपास ट्रेड करतोय का. सो ते थोडं डिफिकल्ट आहे. राईट. नाव ते कसं आयडेंटिफाय करायचं की मला त्या साईडला जाऊन एखादं मोमेंटम बघायला मिळेल किंवा ह्या स्टॉकमध्ये एक मोमेंटम आहे. सो त्यासाठी मी येतो क्वांटसॅपच्या होम स्क्रीनवरती. ओके. जेव्हा तुम्ही होम स्क्रीनवरती या तेव्हा तुम्हाला ओव्हरऑल असा काही इंटरफेस बघायला मिळतो. सो मी काय करणार, मी येणार ट्रॅकवरती आणि मी येणार बिल्टअप स्क्रिप्ट सिम्बलवरती. ठीक आहे. बिल्टअप स्क्रिप्ट सिम्बल आपण नंतर बघूया. आधी आपण हा एक ॲड ऑन डेटा पॉईंट, आपण त्याच्या आधी बघूया ट्रिगर्स. ओके. आपल्याला फिल्टर पाहिजे ना आधी, सो फिल्टर त्याच्यानंतर आपण येऊया ट्रिगर्सवरती आलो. ओके. सो फर्स्टली मी तुम्हाला ह्याचा इंटरफेस एक्सप्लेन करतो की ट्रिगर्स तुम्हाला ॲक्च्युली काय सांगतोय. नाव तुम्ही जर मिडलमध्ये नीट पाहिलात तर इट्स अ फ्युचर प्राईस. हे फ्युचर प्राईस आहे, फ्युचर प्राईस फॉर द ऑल द F&O स्टॉक. जर मी ह्याला खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर प्रत्येक स्टॉकची तुम्हाला फ्युचर प्राईस बघायला मिळेल. जसं आरती इंडस्ट्रीज कुठे ट्रेड करतात तर 632ला, अबॉट कुठे ट्रेड करते तर 30052, ABR आहे 32.05, राईट, अदानी 3056. सो प्रत्येक स्टॉकची करंट फ्युचर प्राईस कुठे ट्रेड करते हे तुम्हाला सांगतं. ओके. लेफ्ट हँड साईड जी आहे ती आहे हायेस्ट कॉल. जसं मी म्हणालेलो सर्वात जास्त कॉल रायटर्स जे असतात ते हायेस्ट कॉलमध्ये. दॅट मीन्स लेफ्ट हँड साईड आपली जी आहे ती रेजिस्टन्सची साईड आहे. ओके. राईट हँड साईड जर तुम्ही पाहिला तर काय आहे, इट्स अ हायेस्ट पुट. हायेस्ट पुटचं म्हणजे काय आहे की सर्वात जास्त पुट रायटर्स कुठे आहेत. सो पुट रायटर्स जे आहेत ते झाले आपल्या सपोर्ट लेवल. ओके. त्यानंतर ह्या ज्या सगळ्या स्ट्राईक्स आहेत या रेजिस्टन्सच्या स्ट्राईक्स आहेत. जसं आरती इंडस्ट्रीजचा रेजिस्टन्स आहे 700ला, सपोर्ट आहे 600ला. सेम लॉजिक आरती इंडस्ट्रीजचा अबॉटचा रेजिस्टन्स आहे 32,000, सपोर्ट आहे 29,000ला, राईट. अदानीला पण सेम, ABFL पण सेम. सो प्रत्येक स्टॉकचा रेजिस्टन्स आणि सपोर्ट तुम्हाला इथे बघायला मिळतो. ओके. नाव एक इथे आहे कॉल डिफरन्स. व्हॉट इज कॉल डिफरन्स? कॉल डिफरन्स तुम्हाला सांगतो की करंट मार्केट प्राइस पासून रेजिस्टन्स किती लांब आहे. ओके. जसं 632 करंट मार्केट प्राइस आहे, रेजिस्टन्स आहे 700. सो दोघांमध्ये जो ऑलमोस्ट 68 पॉईंट्सचा जो डिफरन्स आहे, 68 पॉईंटचा जो डिफरन्स आहे तो तुम्हाला इथे सांगतोय इन अ पर्सेंटेज फॉर्म. पर्सेंटेज फॉर्ममध्ये सांगतोय तो. ओके. सेम लॉजिक गोज विथ द पुट डिफरन्स. सो पुट डिफरन्स तुम्हाला काय सांगतो की स्टॉक जो आहे तो सपोर्ट पासून किती लांब आहे. 632 आणि 600 मध्ये 32 रुपयाचा जो फरक आहे 32.85चा, सो तो तुम्हाला सांगतो पर्सेंटेज फॉर्ममध्ये किती आहे. ओके. त्यानंतर जो आहे तो OI आहे. OI काय तुम्हाला सांगतो की नंबर ऑफ ओपन इंटरेस्ट, की 700 वरती 10,57,000चा ओपन इंटरेस्ट आहे आणि 600 वरती 7,29,000चा ओपन इंटरेस्ट आहे. ओके. मेन बघा हे गोष्ट नीट लक्षात ठेवा. हा जो एक पॅनल आहे जो आहे चेंज इन OI. सो चेंज इन OI तुम्हाला काय सांगते की कॉल रायटर्स आणि पुट रायटर्स किती त्यांच्या पोझिशन्स ऍड करतात किंवा अनवाइंड करतात. लेफ्ट हँड साईड तुम्हाला सांगते की कॉल रायटर्स त्यांच्या पोझिशन्स ऍड करतात की अनवाइंड करतात. राईट हँड साईड तुम्हाला सांगते की पुट रायटर्स त्यांच्या पोझिशन्स ऍड करतात की अनवाइंड करतात. ओके. सो जर तुम्हाला इथे ॲडिशन दिसत असेल दॅट मीन्स रायटर्स पोझिशन्स ऍड करतात, रेजिस्टन्स स्ट्रॉंग होते. इथे ॲडिशन दिसेल म्हणजे सपोर्ट स्ट्रॉंग होते. अनवाइंडिंग असेल म्हणजे रेजिस्टन्स आणि सपोर्ट वीक होते. ओके. नाव जेव्हा पण तुम्ही हा डेटा पॉईंट यूज करत असाल ना तेव्हा 2 ते 3 गोष्टी लक्षात ठेवा. ओके. पहिली गोष्ट म्हणजे मी इथे वाटल्यास लिहितो. ओके. सो पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्हाला एखादी बुलिश अपॉर्च्युनिटी पाहिजे. ओके. सो कॉल डिफरन्स 0 to 1%च्या मध्ये. ओके. आणि चेंज इन OI जो आहे तो नेगेटिव्ह असला पाहिजे आणि सेम बॅरिससाठी पण. ओके. जर बुलिश अपॉर्च्युनिटी पाहिजे तर कॉल डिफरन्स 0 to 1च्या मध्ये पाहिजे आणि जर बॅरिश अपॉर्च्युनिटी पाहिजे तर पुट डिफरन्स 0 to 1च्या मध्ये पाहिजे आणि चेंज इन OI जो आहे तो नेगेटिव्ह असला पाहिजे. एक लॉजिक बघा सिंपल आहे. आता जर एक एक्झाम्पल घ्यायचं बुलिश अपॉर्च्युनिटी कशा आयडेंटिफाय करायचं तर ते आपण बघूया. सो आय क्लिक ऑन कॉल डिफरन्स. ओके. कॉल डिफरन्सवर क्लिक करतो यू कॅन सी एक फिल्टर येतो आपल्याकडे. आपल्याला काय बघायचं 0 to 1च्या मध्ये कोणता स्टॉक आहे. राईट. नाव यू कॅन सी इथे जर तुम्ही अल्केमला नीट पाहिलात तर अल्केम करंटली ट्रेड करतोय 6154च्या आसपास. रेजिस्टन्स आहे 6,200, सपोर्ट आहे 6,000 वरती. सो स्टॉक जो आहे तो रेजिस्टन्सच्या आसपास ट्रेड करते. राईट. अँड यू कॅन सी द अनवाइंडिंग
5.72%ची अनवाइंडिंग आहे. दॅट मीन्स वॉट की 6200चा जो लेवल आहे तो ऑलमोस्ट 5%ने वीक झालाय. सो जर इथे मला दिसतंय की 6200 5%ने वीक झालाय, मग एक ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी येऊ शकते 6200च्या वरती मार्केट गेला तर. राईट, सिंपल आहे. किती पर्सेंट लांब आहे? जस्ट 0.73% लांबच आहे. सो टेक्निकली माझी ट्रेड कधी बनणार? जेव्हा 6200चा जो लेवल आहे तो ब्रेक केल्यानंतर. ओके, खूप जण इथे खूप कॉमन मिस्टेक करतात की ब्रेकआउट होण्याच्या आधीच ट्रेड करतात. सो आपल्याला ते अवॉइड करायचं आहे. ब्रेकआउट झाल्यानंतरच, ब्रेकडाऊन झाल्यानंतरच आपल्याला ट्रेड बनवायचे. ओके, त्याच्यानंतर तेच खाली जर अपॉर्च्युनिटी बघायला गेलो तर एक आहे LTTS आहे, थोडाफार 2%ची अनवाइंडिंग दिसते. RBL पण आहे, पण अनवाइंडिंग तेवढी जास्त नाहीये, पण LTTS आहे. थोडाफार अजून जर काय तर अपोलो टायर आहे, पण जर तुम्ही इथे नीट पाहिलं तर 500ला पण रेजिस्टन्स आहे, 500ला पण सपोर्ट आहे. सॉरी, रेजिस्टन्स आणि सपोर्ट इथे, राईट. सो जेव्हा अशी काही सिच्युएशन असेल ना, जेव्हा रेजिस्टन्स आणि सपोर्ट एकाच लेवलला असतील, सो अवॉइड करा ते तसे स्पेसिफिकली स्टॉक. आपण त्या स्टॉक्समध्ये ट्रेड नाही बनणार. ओके, नाव सेम लॉजिक गोज विथ द बेरिश साईड. जर एखादी बेरिश ट्रेड पाहिजे, मी पुट डिफरन्सवरती क्लिक करणार. ओके, लॉजिक विल बी सेम. 0 to 1%चा ओव्हरऑल मी बघणार की कुठे आहे मोमेंटम. ओव्हरऑल जर मी आता पाहिलं तर 0 to 1%मध्ये इतके जास्त स्टॉक्स नाही आहेत. वाय? बिकॉज जेव्हा मी रेकॉर्ड करतो व्हिडिओ त्या मीन्स तेव्हा सेंटिमेंट जो आहे तो मार्केटचा बुलिश आहे. सो टेक्निकली थोडाफार जो आहे तो बुलिशनेस आहे मार्केटमध्ये, आणि इवन द स्टॉक्समध्ये पण तुम्हाला बघायला मिळेल. बट स्टील लॉजिक विल बी सेम. जर एखादी बुलिश अपॉर्च्युनिटी पाहिजे असेल तर कॉल डिफरन्स 0 to 1%च्या मध्ये असलं पाहिजे, आणि चेंज इन OI त्याचा नेगेटिव्ह असला पाहिजे. आणि जर तुम्हाला एखादी बेरिश अपॉर्च्युनिटी पाहिजे असेल तर पुट डिफरन्स 0 to 1%च्या मध्ये असलं पाहिजे, आणि चेंज इन OI त्याचा नेगेटिव्ह असला पाहिजे. ओके, ही एक झाली. नाव आता सपोज तुम्हाला एक ॲड ऑन इंडिकेटर पाहिजे ह्याच्यासोबत, एक ॲड ऑन डेटा पॉईंट. सो व्हॉट आय विल डू, त्यासोबत तुम्ही यूज करू शकता फ्युचर्स बिल्टअप. ओके, तुम्ही फ्युचर्स बिल्टअप बघू शकता. ठीक आहे, फ्युचर्स बिल्टअपमध्ये जर सांगितलं गेलं तर आपण 4 गोष्टी बघतो, प्राइस आणि ओपन इंटरेस्टच्या बेसिसमध्ये. क्विकली घेतो मी, जास्त कठीण नाही आहे. ओके, सो जेव्हा आपण प्राइस आणि ओपन इंटरेस्ट बघतो, सो तेव्हा काय होतं, जेव्हा जेव्हा प्राइसवरती जाते आणि जेव्हा जेव्हा ओपन इंटरेस्टवरती जातो, सो दॅट कम्स अंडर दी अ लॉंग बिल्टअप. ओके, आणि जेव्हा जेव्हा प्राइस खाली जाते आणि जेव्हा जेव्हा ओपन इंटरेस्ट खाली येतो त्याला आपण म्हणतो लॉंग अनवाइंडिंग. ओके, सेकंड केसला काय होतं मी सांगतो, एक्सप्लेन करतोय काय आहे ते. त्याला आपण म्हणतो शॉर्ट बिल्टअप. ओके, आणि जेव्हा प्राइसवरती ओपन इंटरेस्ट खाली, सो त्याला आपण म्हणतो शॉर्ट कव्हरिंग. ओके, ना सिंपल बघा. पहिल्या केसमध्ये आपण काय बघितलं की जेव्हा जेव्हा प्राइसवरती जाते आणि जेव्हा जेव्हा ओपन इंटरेस्टवरती जातो त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ लॉंग बिल्टअप. मीन्स वॉट की कुठे फ्रेश बायर्स त्यांच्या पोझिशन्स ॲड करतात हे आपल्याला समजतं. सेकंड केसला आपण काय बघितलं की माझी प्राइस खाली चालली आहे आणि ओपन इंटरेस्ट पण खाली चाललं आहे. सो दॅट कम्स अंडर दी अ लॉंग अनवाइंडिंग, की प्रॉफिट बुकिंग कुठे होतं ते समजतं. त्याच्या खाली आहे शॉर्ट बिल्टअप, ज्यामध्ये प्राइस खाली चालली आणि ओपन इंटरेस्टवरती चाललं आहे. सो दॅट कम्स अंडर दी अ शॉर्ट बिल्टअप, आणि त्याच्यावरती आहे प्राइसवरती ओपन इंटरेस्ट खाली. सो त्याला म्हणतो आपण शॉर्ट कव्हरिंग, की जे सेलर्स आहेत ते कव्हर कुठे करतात. नाव ह्याला कसं यूज करू शकतो, जर सपोज तुम्हाला इथे ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी मिळाली. ओके, सो मार्केट 2 केसमध्ये वरती येतो. कोणत्या 2 केसमध्ये? वन बिकॉज ऑफ लॉंग बिल्टअप अँड वन बिकॉज ऑफ दी शॉर्ट कव्हरिंग, राईट. सो जर मार्केट लॉंग बिल्टअपमुळे वरती जाताना दिसत असेल, सो एक बुलिश कन्फर्मेशन आपण म्हणू शकतो त्याला. शॉर्ट कव्हरिंग पण एक बुलिश कन्फर्मेशन आहे, बट स्टील जर मी ह्या दोघांमध्ये पेअर केलं तर मी प्रेफर करेन की लॉंग बिल्टअप सोबतच जायला. भाय बिकॉज फ्रेश बाईंगमुळे मार्केट वरती जाणं आणि शॉर्ट कव्हरिंगमुळे मार्केट वरती जाणं दोघांमध्ये फरक आहे. सो लॉंग बिल्टअप कुठेतरी आपण तो घेऊन चालणार. आणि तेच जर मला इथे एखादा ब्रेक डाऊन बघायला मिळतो, सो मार्केट 2 केसमध्ये खाली जातो. कोणत्या 2 केसमध्ये? वन बिकॉज ऑफ द लॉंग अनवाइंडिंग, वन बिकॉज ऑफ द शॉर्ट बिल्टअप. सो जर मार्केट इकडे शॉर्ट बिल्टअपमुळे खाली जात असेल, सो दॅट कम्स अंडर दी अ बेरिश कन्फर्मेशन. तो आपल्यासाठी एक बेरिश कन्फर्मेशन असेल.
आणि त्या साईडला मी जाऊन तिथे एक ट्रेड बनवू शकतो. कसं फिगर आउट करणार की शॉर्ट बिल्टअप आहे की लॉंग बिल्टअप आहे. सो मी येणार क्वांटसॅपच्या स्क्रीनवरती. ओके, काय करायचं आपल्याला, सिम्पल गोष्ट करायची. पहिले आपल्याला ट्रिगर्स बघायचे ओपन करून. ट्रिगर्स जर तुम्हाला दिसलं की एखादे सपोज 2-3 स्टॉक तुमच्या हातात आले की ह्या स्टॉकमध्ये एक ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी आहे, या स्टॉकमध्ये एक आहे, राईट. सो मी काय करणार, मी ट्रॅकमध्ये येणार आणि बिल्टअप स्क्रिप्ट सिम्बलमध्ये येणार. ओके, ज्या 4 गोष्टी आपण इथे बघितल्या, जसं लॉंग बिल्टअपमध्ये काय होतं, प्राईजवरती ओपन इंटरेस्टवरती, यू कॅन सी प्राईज आणि ओपन इंटरेस्ट दोन्हीवरती चाललं. सो दॅट कम्स अंडर दी लॉंग बिल्टअप. लॉंग अनवाइंडिंगमध्ये काय बघितलं, प्राईस खाली ओपन इंटरेस्ट खाली, यू कॅन सी प्राईस खाली आणि ओपन इंटरेस्ट खाली, लॉंग अनवाइंडिंग. त्यानंतर येतो शॉर्ट बिल्टअपमध्ये आपण काय बघितलं की प्राईस खाली जाते आणि ओपन इंटरेस्टवरती जातो. यू कॅन सी प्राईस खाली चालले, ओपन इंटरेस्टवरती चालले. सो दॅट कम्स अंडर दी शॉर्ट बिल्टअप अँड दिस वन इज अ शॉर्ट कवरिंग, ज्यामध्ये प्राईजवरती ओपन इंटरेस्ट खाली, राईट. सो आपल्याला काय करायचं, ट्रिगर्समध्ये समजा तुम्हाला 2-3 स्टॉक हातात आले, तेव्हा लगेच इथे स्टॉकमध्ये या. ब्रेकआउट मिळाला 1-2 स्टॉकमध्ये जरी, लगेच इथे आणि स्टॉकचं नाव सर्च करा. वरती बघा सर्च सिम्बलचा ऑप्शन आहे. लगेच जाऊन स्टॉकचं नाव सर्च करा आणि चेक करा. जर ब्रेकआउट असेल तर तो स्टॉक लॉंगमध्ये आहे का बघा, किंवा जर तुम्ही ऑलमध्ये जरी हे ठेवलात ना आणि सर्च केला तर ऑटोमॅटिकली जो स्टॉक सर्च केला त्याचं नरेशन तुम्हाला मिळेल. सो जर लॉंगमध्ये असेल तर बुलिश आहे, जर ब्रेकडाऊन असेल तर तुम्हाला एक बॅरिश इंडिकेशन बघायला मिळेल. सो असं एक ॲड ऑन इंडिकेशन करू शकता आणि हे लाईव्हमध्ये रिफ्रेश होते. जसं बघा हा लाईव्ह रिफ्रेशच होतं इथे, राईट. सो हा एक बेनिफिट आहे. आणि ट्रिगर्स आणि बिल्टअप आपल्याला लाईव्ह मार्केटमध्येच यूज करायचा आहे ॲक्च्युली. सो दॅट इज द कन्सेप्ट. सिम्पल कन्सेप्ट आहे. एकदा चेक करा, समजून घ्या. पुन्हा एकदा वाटल्यास व्हिडिओ बघा. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर आणि सबस्क्राईब करा. जर तुम्हाला अशा काही अजून इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहिजे सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी कोणी अजून ॲप्लिकेशन डाउनलोड नाही केलं, जस्ट गो अँड डाउनलोड दी ॲप्लिकेशन. थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर युअर टाईम.